शिवसेना आणि राष्ट्रवादीचा पक्ष फुटल्यामुळे कुठेतरी आता काँग्रेसला संधी मिळाली आणि काँग्रेस 25 पेक्षा जास्त जागा लढवणार अशी चर्चा आहे। दुसरीकडे संजय राऊत असं म्हणतायत की आम्ही 23 जागा लढवणार, म्हणजे तुम्ही ते 25 आणि शिवसेना जर 23 नाही, हा जो वाद तुम्ही किती लढणार आम्ही किती लढणार हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही। ज्यांची जिथे शक्ती जास्त आहे मेरिटवर आम्ही जाऊ आणि जागा लढू आणि या संदर्भातला निर्णय जो आहे तो हायकमांड घेणार आहे। हा निर्णय काही राज्य स्तरावरचा विषय नाही, हा केंद्रीय स्तरावरचा विषय आहे। आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, माननीय राहुलजी आणि राज्यातील काही नेते, आता अजून प्राथमिक चर्चेची फेरी झाली नाही आणि जागा वाटपाच्या संख्येचा प्रश्न आला कुठे? हे काहीतरी मीडियामध्ये वावड्या उठवून आपसात भांडण लावायचा विरोधकांचा प्रयत्न आहे। संजय राऊत आता बोललेले आहे की आम्ही 23 जागाच लढवू, आमचं केंद्राशी बोलणं झालेलं आहे। नाही, आता त्यांचं काय बोलणं झालंय हे राज्याला माहित नहीं, त्यामुळे मी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्यावर अधिक भाष्य करणार नाही। ते जे बोलले असतील किंवा चर्चा झाली असेल, ज्यावेळेस बैठकीमध्ये बसू त्यावेळेस आपण बोलू। बैठक झाली, त्या बैठकीमध्ये जागा वाटपासाठी किंवा तिढा एक समिती जी आहे ती काँग्रेसने स्थापन केलेली आहे, प्रादेशिक स्तरावरती जाऊन ते करणार आहे आणि नंतर जागा वाटप जे आहे ते निश्चित होणार आहे। या समितीचा अहवाल देखील 2 दिवसानंतर येणार आहे। नाही, असं हे राज्य स्तरावरची चर्चा अद्याप आमची सुरू झालेली नाही। ती चर्चा झाल्यानंतर जो ठरेल किंवा ज्यामध्ये चर्चेमध्ये काही जागांच्या संदर्भात कमी जास्तपणा असेल ते सगळं आम्ही हायकमांडला कळवू आणि हायकमांडवर शेवट निर्णय कोण घेत असतं, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्रीय समितीलाच आहे, हा राज्य स्तराच्या समितीला नाही आहे। त्यामुळे ह्यावर आता मला वाटतं की चर्चेची फेरी सुरू नाही आणि विनाकारणच्या वावड्या ज्या उठवल्या जातात त्यामध्ये तथ्य नाही। एक तर आत्ताचे हे त्रिपुराचं सरकार हे घाबरलेलं आहे, यांचे सगळे सर्वे यांच्या विरोधात आहेत, त्यामुळे आता त्यांना भीती वाटायला लागल्यामुळे भीती आहे त्यांना आणि त्यामुळे ते आमच्यामध्ये डिस्प्यूट निर्माण होऊन फायदा कसा घेता येईल यामध्ये अशा ते वावड्या उठवत असतात किंवा त्या गैरसमज निर्माण करत असतात। या बावड्याने संजय राऊत कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय। काँग्रेसचे नेते याबाबतीत कुठेच बोलत नाही, पुढे येऊन संजय राऊत आधीपासूनच याबाबत वक्तव्य करत आहे। नाही, संजय राऊत काय म्हणाले, संजय राऊत म्हणू द्या। संजय राऊत जर 23 जागा लढतो म्हणाले तर आम्ही कशाला त्या संदर्भातलं खंडन करू? जो निर्णय आहे तो आमचे हायकमांड घेतील। त्यांनी जर ठरवलं आहे हायकमांडनी तर त्याच्यामध्ये आमचा अधिकार नाही, त्यामुळे या संदर्भात अधिक काही आम्हाला भाष्य करायची गरज नाही। मुंबईच्या मेट्रोसाठी कोट्यावधी रुपये येणे बाकीचे आहे महानगर पालिकेकडून आणि MMRDAच्या वरती कर्जाचा डोंगर आहे। मेट्रोसाठी अजून 1 लाख कोटींची आवश्यकता आहे, तो निधी दिला जात नाही, कुठेतरी काम रखडत आहे। नाही, असं आहे की राज्याच्या एकूण तिजोरीमध्ये जे उत्पन्न आहे उत्पन्नापेक्षा 134 कोटी रुपये हा राज्याच्या तिजोरीतून अधिकचा खर्च झालेला आहे। केवळ टेंडरच्या भरोशावर आणि 10% 15% कमिशनसाठी राज्य सरकार कुठल्याही स्तराला जाऊन काम करत आहे आणि त्यातून अधिकाधिक निवडणुकीचा निधी गोळा करण्याचं काम ठरवलं आहे। म्हणूनच आता पैसे जर तुमच्याकडे 100 रुपये येतील आणि 134 रुपये तुम्ही खर्च करत असाल तर 34 रुपये आणणार कुठून? हे सुरू आहे सध्या राज्यामध्ये। म्हणूनच 35,000 कोटीचे बिल त्या कंत्राटदारांचे थकले आहेत। हा नवा प्रश्न पुन्हा उभा होणार आहे। जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहे, रक्ताची आणि सगळे सोयरे यांना आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। काल सरकारचं शिष्टमंडळ भेटलं, त्यांच्यासोबत देखील चर्चा विस्कटलेली आहे। या सगळा जो वाद उभा केलाय या महायुतीच्या सरकारने केलेला वाद आहे। हा वादाची सुरुवातच त्यांनी केली। कशाला त्यांना आश्वासन द्यायला पाहिजे होता, कशाला सगळे जाऊन भेटायला पाहिजे होता? तुम्ही जर भेटलात तर मग शब्द पूर्ण करा, शब्द पूर्ण करणार नसाल तर भेटलात कशाला आणि 2-3 तारखा कशाला दिलात तुम्ही? पहिले दिली मुदत, दुसरी मुदत दिली, तिसरी मुदत 24ची ती आता संपत आहे। हे सगळंच करून महाराष्ट्राला आपसात भांडवण्याचं काम राज्य सरकारनेच केलेलं आहे आणि आता त्याचं प्रायश्चित्त त्यांना भोगावं लागणार आहे। मराठा समाजाची फसवणूक कोणी केली? तुम्हीच केली।
आणि आज आम्हाला अपेक्षा होती अधिवेशनामध्ये काही ठोस निर्णय घेतील, पण तो निर्णय झाला नाही. याचा अर्थ काय घेऊच शकत नाही. आणि जर घेऊ शकत नसाल तर आश्वासन फुकटचं कशाला देता आणि लोकांना कशाला फसवताय, हा खरा प्रश्न होतो. 28 तारखेला सभा होत्या, मोठी कशा पद्धतीने कोणतं मैदान निश्चित झालेलं आहे आणि कोण कोण येणार आहे, किती कार्यकर्ते सहभागी होणार आहे देशभरातून? देशभरातून 10 लाख लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. एक 50 एकरचा ग्राउंड अंतिम आता होतोय आणि आजपासून त्या ग्राउंडची तयारी सुद्धा कामाची आमची सुरू होईल. आम्ही आता तिकडे सगळे जाऊन काम करायला सुरुवात करणार आहोत. पण मुळात असं आहे की ही सभा ज्या वेळेस काँग्रेस संकटात होती त्यावेळेस विदर्भांनी साथ दिली आणि हे विदर्भामध्ये बाबासाहेबांच्या दीक्षाभूमी आणि बाबासाहेबांनी जो संविधान या देशाला दिला लोकशाहीसाठी, लोकशाही मजबूत करण्यासाठी, तर परमपूज्य बाबासाहेबांच्या आणि या देशाच्या मध्यवर्ती सेंटर ज्याला म्हणतो, 0 माईल म्हणतो, अशा ठिकाणी आणि विशेष करून विदर्भात ज्या विदर्भांनी काँग्रेसला नेहमी अडचणीच्या वेळेस साथ दिली त्या विदर्भामध्ये काँग्रेसचा स्थापना दिवस 1920 नंतर साजरा होतोय. आजचा हा 138वा स्थापना दिवस आहे काँग्रेसचा आणि 1885ला काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर 1920 मध्ये अधिवेशन नागपुरात स्थापना दिवसाचा झालेला होता. त्यानंतरचा इतक्या वर्षानंतर आज ही संधी महाराष्ट्रामध्ये नागपूरला मिळते, विदर्भाला मिळते आहे, याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. आणि ही सभा एकदम ग्रँड होईल. ना भूतो ना भविष्यती अशी सभा, अशी रॅली या स्थापना दिवसाच्या निमित्तानं होणार आहे. जोरदार तयारी आपण केली जात. काँग्रेस एक क्राऊड फंडिंग करतात. सगळ्यात जास्त निधी जो क्राऊड फंडिंगचा जो उभारला जातो महाराष्ट्रातून काँग्रेस करता उभारला जातो अशी माहिती आहे. क्राऊड फंडिंग सुरू होतं महाराष्ट्राकडनं सगळ्यात जास्ती प्रतिसाद मिळतो आहे. अच्छा, डोनेशन 138 रुपये हा पक्षाचा 138 रुपये आम्ही घेतोय. आम्ही काही फुकटामध्ये ते मेंबरशिप करत नाही. मिस कॉल द्या, मेंबर व्हा आणि मग आमचे एवढे मेंबर झालेत हे फुशारकी मारत नाही आम्ही. आम्हाला जो काँग्रेसच्या विचाराचा माणूस आहे, काँग्रेसला मानतोय तो पैसे देईल. काँग्रेसला त्याचे विचार आहेत, काँग्रेस विचारसरणीचा माणूस आहे, तो आम्हाला निधी देईल. तर हा निधी निश्चित महाराष्ट्रामध्ये देशातील निधीपैकी महाराष्ट्रातून अधिक असेल. महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे जनता आता काँग्रेसच्या पाठीमागे उभी होत आहे हे त्यावेळेस दिसेल. थँक्यू.